वागळे स्टेट कैलासनगर येथील आई जीवदानी मंदिर सेवा समितीच्या माध्यमातून 4 मे 2025 रोजी सत्यनारायण महापूजा आणि परिसरातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी महाभंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। आई जीवदानी मंदिर सेवा समितीच्या माध्यमातून गेले 29 वर्ष अखंडपणे ही सेवा सुरू आहे। आयोजित देवीच्या उत्सवाला शिवसेना महाराष्ट्र प्रदेश सचिव राम रेपाळे, शिवसेना ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे, शिवसेना वागळे विभाग प्रमुख आणि पाटण तालुका संपर्क प्रमुख परेश चाळके, शिवसेना उपविभाग प्रमुख संतोष पठाणे, शांतीनगर शाखा प्रमुख शशिकांत जाधव, कैलासनगर शाखा प्रमुख किसन वाळुंज, शिवसेना स्थानिक माजी नगरसेविका मनीषाताई कांबळे, समाजसेवक सचिन कांबळे, शिवसेना पदाधिकारी शैलेश शिंदे, समाजसेविका प्राजक्ता चाळके तसेच इतर मान्यवरांनी आई जीवदानी देवीचा आशीर्वाद घेतला। आपल्या वडिलांनी सुरू केलेला देवीचा उत्सव अखंडितपणे गेले 29 वर्ष अध्यक्ष किशोर ढगले यांनी सुरू ठेवला आहे व त्याला प्रामुख्याने प्रमुख सल्लागार अर्जुन कांबळे, उपाध्यक्ष राहुल ढगले, सचिव अविनाश कांबळे, खजिनदार राज भांगरे, सहखजिनदार दिलीप भुयार, कार्याध्यक्ष मनोज जाधव यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे। आई जीवदानी मित्रमंडळ आयोजित डॉक्टर जितेंद्र वाघ साहेब आई जीवदानी माते की जय। आई राजा देव दे देव दे। आई जीवदानी माते की जय। जय अंबे जय अंबे जय जीवदानी जय जीवदानी। सालाबाद प्रमाणे खरोखरच आज एवढी खुशी झाली
ही मावानीची झाली आणि दरवर्षीप्रमाणे मोठा उत्सव ह्या वर्षी पण झालेला आहे. आणि हे मंदिर भव्य मंदिर माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने हे मंदिर झालेलं आहे. तरी मी बार हेच सांगेल की आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी असाच आमच्यावर हात ठेवावा आणि इथून पुढं आणखी मोठं भव्य मंदिर इथं उभा राहावं हीच मी त्यांना विनंती करेन. कितवं वर्ष आहे की आपण दरवर्षी भंडारा करतो? आज आहे कितवं वर्ष? हे कमीत कमी 29वे वर्ष आहे. म्हणजे माझं पहिलं इथं आलो 40 वर्ष झालेत आणि 29 वर्ष मंदिराला होत आले आमच्या. सर्व म्हणजे परिसरातील नागरिकांचा सहभाग कसा असतो? गोविंद रामचंद्र डगले हे आमचे सासरे आहेत. ते आमच्या मंदिरचे संस्थापक आहेत आणि आज जेवढं हे परिसर आहे हे त्यांना सर्व मंदिराला त्यांच्या वतीनं सर्व मंदिरासाठी दिलेले. हा मंदिर आमचा पहिला लहान होता, छोटा होता, म्हणजे मूर्ती छोटी होती. रामचंद्र गोविंद डगले हे माझे वडील आहेत. तर हा माझे नगरसेवक मनीषा कांबळे आणि सचिन कांबळे समाजसेवक यांच्या प्रयत्नाने आम्हाला मार्गदर्शन केलं आणि एकनाथ शिंदे साहेबांचा पण आम्हाला आशीर्वाद भेटला का पटकन आम्हाला जीवदानी मंदिर बनवून दिलं. आणि आम्ही तरी खूप वर्ष म्हणजे 35-40 वर्ष झाले आम्ही मंदिरचा भंडारा करतोय आणि धुमधडाक्यात असतो चांगला भंडारा. पब्लिक पण भरपूर येते, राहणारे रहिवासी पण भरपूर येतात आणि खूप गर्दी असते आणि मजा खूप येते आम्हाला का भंडाऱ्याच्या याच्यात सत्यनारायणची महापूजा वगैरे सर्व पब्लिक पण खूप असते, त्यासाठी आम्हाला खूप आनंद होतो. हा महाप्रसादाचा सोहळा जो आहे तो आम्ही दरवर्षी करतो आणि लोकांना देवीचा आशीर्वाद मिळावा म्हणून आम्हाला ते साजरा करतो, नेहमीच साजरा करतो. आणि याच्यामध्ये आमचे सासरे रामचंद्र गोविंद यांचं खूप मोठं सहकार्य, कारण त्या आम्हाला जागा दिली, मंदिर बांधायला जागा दिली, मंदिराची स्थापना त्यांच्या हाताने झालेली आणि छोटं मंदिर होतं आता मोठं झालं एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने. आणि खूप बरं वाटतं की आम्ही लोकांसाठी काही करतोय. म्हणजे आम्हाला तर समाधान मिळतंच, पण लोकांसाठी पण आम्ही काय करतोय म्हणून खूप समाधान मिळते. परिसरातील नागरिकांचा सहभाग कसा असतो? खूप खूप उत्साहित लोक आहेत तिकडचे आणि खूप चांगला सहभाग आहे त्यांचा आणि खूप म्हणजे चांगला सहभाग आहे. आमचं मंदिर हे छोटं होतं, कमसे 29 वर्ष झाले ह्याला. छोट्यापासून आम्ही आजपर्यंत एवढ्या मोठ्या मंदिराचा उत्साह करतो आणि खूप लोकांची समाजसेवा असते आम्हाला. खूप मदत सुद्धा असते आणि खूप इतरांकडनं मदत सुद्धा होते आणि खुशीने सगळे या सहभाग होतात या खुशीमध्ये आणि भंडारा खूप मोठ्या उत्सवाने करतो आम्ही. महिलांचा सहभाग कसा असतो याच्यामध्ये? महिलांचा सहभाग खूप आनंदाने त्या सुद्धा उत्साह करतात की त्यांच्या इच्छा आहे की जीवदानी आई ही म्हणजे आईबद्दल आम्ही सगळ्या मिळून एकत्र येऊन आम्ही हा सण साजरा करतो, भंडारा साजरा करतो. कारण की त्यांचा सहभाग एवढा आनंद आणि खूप आम्हाला मदत त्यांच्यापासून मिळते. त्यामुळे आम्ही त्यांच्यापासून सुद्धा आम्ही सहकार्य करून त्यांची सहकार्य आम्हाला भेटतात. त्याच्यामुळे हा उत्सव आमचा मोठा साजरा होतो.